नमस्कार मित्रांनो, सर्वाधिक काजू उत्पादन कोकणात, काजू बाजार मात्र कोल्हापुरात, हा विरोधाभास राज्यात सध्या सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक काजू उत्पादन हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात होत असताना पहिली काजू बाजारपेठ, अत्याधुनिक नर्सरी, काजू निर्यात केंद्र, गोडाऊन आणि सेंटर ऑफ एक्सलन्स आदी सुविधा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे उभारण्यात येणार आहेत. अशी चुकीची धोरणं शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. शेतकरी विरोधी निर्णयाला कोकण जन विकास समितीने याला जोरदार विरोध केला असून या सर्व सुविधा सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात याव्यात अशी माफक मागणी केली आहे. राज्यात मे 2022मध्ये काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली. मात्र या मंडळाला स्वतःचे कार्यालय व अन्य सुविधा नव्हत्या. त्यामुळे मंडळाने राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे 40 एकर जागेची मागणी केली होती. पण महामंडळाने ही जागा कोकणात न देता कोल्हापुरात देण्याची तयारी दर्शवली. यावरून तुम्ही लक्षात घ्या की काय चाललेलं आहे आणि किती विरोधाभास सुरू आहे. वास्तव्यात राज्यात सर्वाधिक काजू लागवड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात असून आणि उत्पादनही येथे जास्त प्रमाणात आहे. हापूस आंब्याच्या बरोबरीने काजू हे जिल्ह्यातील नगदी पीक आहे. तुलनेने कोल्हापूर जिल्ह्यात आजरा व चंदगड या दोन तालुक्यातच काही प्रमाणात काजूची लागवड आहे. या पार्श्वभूमीवर काजू बाजार समिती व अन्य सुविधा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर होणे योग्य आहे. औद्योगिक विकास महामंडळ उद्योग खात्याच्या देखरेखीत येते. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे या खात्याचे मंत्री आहेत. तरी काजू बाजार समितीला कोल्हापूरला जाणे हे कोकणी माणसाचे व मंत्र्यांचे दुर्लक्ष व उदासीनता दिसून येते. कोकण हे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर असून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. मात्र स्थानिक मंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे मत्स्य विद्यापीठ कोकणात न होता किनारपट्टीपासून 800 किलोमीटर लांब नागपूर येथे सुरू झाले. तोच प्रकार काजूच्या बाबतीत घडत आहे. हे लक्षात घ्या आणि जागरूक व्हा. कोकण हे केवळ रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्प, बॉक्साईट खाणी यासाठीच आहे का, असा प्रश्न कोकणवासियांना पडला असून काजू बाजार व अन्य सुविधा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हाव्यात ही मागणी जोर धरत आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, मदत करा आणि आपलं कोकण वाचवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.